नमस्कार मित्रांनो. कशा आहात? मजेत ना? नेहमी आनंदी राहायचं मित्रांनो. आज आपण आलेलो आहे नारंगाव या ठिकाणी टोमॅटो मार्केटला. टोमॅटो मार्केटला आज एकदम मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी आहे. अजून गाडी आतमध्ये जायला आपल्याला एक 5-10 मिनिटं लागतील. गाडी आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला आजचे बाजारभाव सांगतो. पण सध्या टोमॅटोला चांगला बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे. कारण ज्यावेळेस ते कष्ट करत असतात तर त्यांनाच माहिती आहे टोमॅटोचं कष्ट हे किती मोठ्या प्रमाणात आहे. आणि एवढं करून जर त्यांना बाजारभाव नाही भेटला तर कमीत कमी त्यांच्या 1-1.5 लाख रुपये अंगावर येत असते. आता याच वेळेस टोमॅटोला चांगल्या प्रमाणात बाजारभाव आहे. शेतकऱ्यांची अशा अपेक्षा आहे की दरवेळेस टोमॅटोला आहे ना हा असाच बाजारभाव भेटला पाहिजे. कमीत कमी 500च्या पुढेच बाजारभाव पाहिजे. 500च्या आतून जर बाजारभाव असेल तर शेतकऱ्याला काहीच परवडत नाहीये. त्याच्यामध्ये निसर्ग साथ देत नाहीये. निसर्ग कधी पण पाऊस होतो, कधी पण कडक ऊन पडतं. एकदम जास्त पाऊस झाला की टोमॅटोचं नुकसान होतं जास्त प्रमाणात. त्यामुळं शेतकऱ्याला कमीत कमी ना टोमॅटोला 500 रुपये बाजारभाव भेटलाच पाहिजे मित्रांनो. तुम्हाला आता मी आजचा बाजारभाव आहे ना एक थोड्याच वेळात आपली गाडी आतमध्ये गेली ना का तुम्हाला आजचे बाजारभाव सांगेन मी. आणि मित्रांनो, शेतकऱ्यांनी ना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सर्व ठिकाणी आंदोलन होतात, कधी एकी होती, पण शेतकऱ्याची ना कधीच एकी होत नाही मित्रांनो. माझं असं वैयक्तिक मत आहे का आपण सर्व शेतकऱ्यांनी ना एकत्र येऊन एकी केली पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण एवढं कष्ट करतो, एवढी मेहनत करतो आणि आपल्या जीवावरती सर्वजण पोट भरत असतात आणि आपल्याच मालाला बाजारभाव नसतो. मग शेतकरी काय होतो शेतकरी अपयशी झाला का तो नाराज होऊन समजा कांदे कांद्याला तुम्ही आज बघू शकता शेतकऱ्यांनी किती प्रमाणात कष्ट केलेले. मजूर भेटत नव्हते, कुठून कुठून मजूर आणलेले आहेत. त्यांना मजूर आणले, त्यानंतर मजूर आणले, त्यांना राहण्याची सुविधा केली. ते म्हणतील तसं, ते जर म्हणले ना 11ला येणार तर 11ला बाबा या, पण लागवड करा. कांदे काढणीच्या वेळेस तसंच. त्यानंतर कांदे ते वखारीत टाकले. आज जवळजवळ 4-5 महिने होऊन गेले, अजून कांद्याला बाजार वाढानी. कांदे काहींचे खराब झालेत. शेतकऱ्याला कसं परवडणार आहे मित्रांनो? त्याच्यासाठी ना शेतकऱ्यांनी ना सर्वांनी एकी केली पाहिजे. जर हमी बाजारभाव भेटला ना तर आपण मोठ्या प्रमाणात कोणतंही पीक करू शकतो. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर पाण्याचा दुष्काळ असतोय. कितीतरी कष्ट करून शेतकरी माल पिकवतो आणि त्याच्या मालाला बाजार भेटत नाही. आज तुम्ही आता मागे एक आता बघू शकता दाना मेथीला बाजार नाही. शेतकऱ्यांनी बकरं सोडलेली आहेत. आता हे टोमॅटो मार्केटच्याच जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, रात्री 11-12 वाजल्यापासून लाईनला लोक आहेत. म्हणजे ते उपाशी पोटी इथे येऊन गाडी लाईनला लावलेली आहे, कारण सकाळी लवकर नंबर यावा यासाठी. आणि जर त्यांना बाजारपेठ भेटत नसेल तर तुम्हीच बघा म्हणजे त्या माणसाला काय वाटत असेल.